तुमचं मुंबईवर प्रेम आहे का? मग ते व्यक्त करण्याची नामी संधी तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मिळते. शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉइंटवर सध्या आय लव्ह मुंबईची थीम साकारण्यात आली आहे आणि ती मुंबईकरांच्या पसंतीसही उतरते. दादरमधील शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉइंटवर सध्या एक अनोखी क्रांती अनुभवायला मिळते. ही गुलाबी क्रांती आहे. निमित्त आहे व्हॅलेंटाईन डेचं. लाल रंगाच्या बदामाच्या प्रतिकृती सेल्फी पॉइंटवर लावण्यात आल्या. स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शतदा प्रेम करावे या मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी साकारलेल्या या संकल्पनेला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. प्रेमी युगल, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण तरुणी इतकंच काय तर ज्येष्ठ नागरिकही आवर्जून या सेल्फी पॉइंटवर येत आहेत. मोबाईल फोनवर सेल्फी काढून ते आपलं मुंबईवर जीवापाड असलेलं प्रेम व्यक्त करतायत. मला वाटतं मुंबईकरांचा स्पिरिट त्यासाठी खास असेल, कारण आपण म्हणतो की आपली मुंबई कधी थांबत नाही आणि कुठचेही आपल्यावरती असं नाही की बरेच प्रसंग या आधी ओढवलेत आणि ज्या प्रकारे आपण बाउन्स बॅक केलं या प्रत्येक गोष्टीतून. तर मला वाटतं हे स्पिरिट आज आपल्याला शिकवतं की कसं पुढे जायचं लाईफमध्ये, कसं मूव्ह ऑन करायचं आणि कसं कसं प्रेम करत राहायचं, अजून गोष्टी करायचं. तर मला वाटतं या स्पिरिटसाठी आमचं मुंबईवर कायम प्रेम आहे आणि म्हणून मुंबई सगळ्या शहरांमध्ये वेगळी ठरते. मुंबईची स्पेशली खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. दादर, लालबाग, परेल हे साईट्स. पुन्हा दादरमध्ये शिवाजी पार्क, सेल्फी पॉईंट असे खूप अट्रॅक्टिव्ह प्लेसेस आहेत जे आम्हाला इथे राहण्यासाठी भाग पाडतात. अँड आहेत लोक पण खूप छान आहेत, एन्थुझियास्टिक आहे. प्रत्येक सणाला बोलतात ना खूप एन्थुझियास्टिकली सगळे सेलिब्रेट करतात आणि आवडते मुंबई. कुठे बाहेर गेलो की जास्त मुंबईला मिस करतो. यापूर्वी मुंबई महाराष्ट्रानं हिंदुत्ववादी संघटना आणि मराठी अस्मिता जोपासणाऱ्या राजकीय पक्षांचा व्हॅलेंटाईन डेला असलेला विरोध अनुभवलाय. मात्र आता 21व्या शतकातील पिढीपुढे हा विरोध हळूहळू मावळताना दिसतोय. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या विविध संकल्पना सुचू लागल्यात. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणत राजकीय पक्षही हा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊ लागलेत. हे विशेष. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याचं या दिवसाच्या निमित्तानंही मार्केटिंग करतेय. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतं टिकवण्याचं आव्हान मनसेपुढे आहे. शिवाजी पार्कवर अनेक म्हणजे काय नुसते काय दादरमधले येत नाहीत, पूर्ण मुंबईतनं लोक येतात आणि आम्ही हे सगळ्यांसाठी करतोय. काय फक्त निवडणूक असते तर मग दादरपुरतं केलं असतं एखादी गोष्ट, पण असं नाही. आम्ही पूर्ण हे मुंबईसाठी करतोय आणि त्या पद्धतीने थीम राबवतोय. लोक एन्जॉय करतायत ना, मग काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. लोकांना आनंद वाटला पाहिजे, त्यांचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे. याआधी पाश्चिमात्य संस्कृती असल्यानं व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांवर राजकीय आणि हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधाच्या दहशतीचं सावट असायचं. काळानुरूप विरोधी भूमिका आता बदलतीये. अगदीच स्वागत होत नसलं तरी कडाडून विरोधही होत नाहीये. त्यामुळे हा दिवस साजरा करणारे निश्चितच सुखावलेत. व्हॅलेंटाईन डेला मराठी अस्मितेची जोड देत मनसेनं आपला खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न केलाय. निमित्त व्हॅलेंटाईन डेचं लक्ष मुंबई महापालिका निवडणुका आणि डोळा मराठी वोट बँकेवर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.